आम्ही वर्षाला 6,000 रुपये जे केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय 6,000 रुपये देत आहे, त्याच्यात आम्ही 6,000 आणखी वर घातलेले आहे. शेतकऱ्यांना एकदोमात पीक. शेतकरी मित्रांनो, नुकताच पाहिले तुम्ही की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सांगण्यात आलेले आहे की जी काही नमो शेतकरी व PM किसान या दोन्ही योजना चालू आहेत त्यांमध्ये 6,000ची वाढ करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कशी वाढ करण्यात येणार आहे व 19 हप्ता कधी मिळणार आहे हे पण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जेव्हापासून आपली विधानसभेची निवडणूक संपली तेव्हापासून राज्याची जे काही हालचाली खूप जोरात होत आहे, त्यामुळे आता नमो शेतकरी असो किंवा PM किसान असो या दोन्हीमध्ये जे काही आश्वासन दिले ते शेतकऱ्यांना की वाढ करण्यात येईल ती आता येणाऱ्या जे काही 19 हप्ता व 6व्या हप्त्यामध्ये पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आपल्या नमो शेतकरीद्वारे दर 4 महिन्याला तुम्हाला 2,000 रुपये मिळत होते व तसेच 12 महिन्याला 6,000 रुपये होते. तसेच त्याचप्रमाणे PM किसान जी काही केंद्राद्वारे आपल्या शेतकऱ्यांसाठी राबविली जाते ती त्या योजनेद्वारे पण तुम्हाला दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळत होते व तसेच दर 12 महिन्याला 6,000 रुपये मिळत होते. तर शेतकरी मित्रांनो, आता केंद्राच्या योजनेमध्ये बी व राज्याच्या योजनेमध्ये बी या दोन्ही योजनेमध्ये 6,000 रुपये अजून वाढवण्यात आलेले आहे. म्हणजे की या दोन्ही योजनेमार्फत तुम्हाला बरेचसे पैसे मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, समजत आणि पाहून घेऊया PM किसान. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत 18 हप्ते जे काही तुम्हाला मिळाले आहेत ते 2-2 हजार रुपयाचेच मिळाले आहेत शेतकरी मित्रांनो. पण येणारा हप्ता तुम्हाला 3,000 रुपयाचा मिळणार आहे. म्हणजेच की PM किसानचा येणारा 19 हप्ता हा तुम्हाला 3,000 रुपयाचे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 3,000 रुपयाचे का, तर PM आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांनी जाहीर बातम्यामध्ये जे काही वर्तमानपत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही दोन्ही योजना आहेत त्यामध्ये 6,000ची वाढ करण्यात, म्हणजेच की PM किसानमध्ये 3,000ची व नमो शेतकरीमध्ये 3,000ची. याप्रमाणे आपल्याला येणाऱ्या काळात 19 हप्ता जे काय आहे ते तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतो. कारण की जर 3,000 रुपयाची वाढ केली तर तुम्हाला वर्षाला 9,000 रुपये PM किसान योजनेद्वारे मिळणार व दर हप्त्याला तुम्हाला 3,000 रुपये PM किसानद्वारे मिळणार. तर 4 महिन्याला हप्ता येतो, त्यामुळे दर 4 महिन्याला तुम्हाला 3,000 रुपये मिळणार. त्याचप्रमाणे नमो शेतकरीला पण दर 4 महिन्याला तुम्हाला 3,000 रुपये मिळणार. अशा प्रकारची ही वाढ करण्यात आलेली आहे. आता राहिला विषय शेतकरी मित्रांनो, असे बरेचसे शेतकरी असतात की त्यांना 18 हप्ता मिळाला नाही व तसाच 5वा हप्ता पण नमो शेतकरीचा मिळाला नाही. तर शेतकरी मित्रांनो, या दोन्ही म्हणजे की ज्यांना मिळाला आहे या दोन्ही योजनेसाठी तुम्हाला एकच काम करायचं, ती म्हणजे की KYC बंधनकारक. शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत जितके व्हिडिओ काढलेत PM किसान किंवा नमो शेतकरीविषयी त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला या KYCची माहिती दिलेली. लगेच जाऊन तपासून पहा. व तसेच शेतकरी मित्रांनो, असे काही शेतकरी असतात की त्यांची KYC पूर्ण असेल पण आपले जे काही PM किसान व नमो शेतकरी तुमचे बँक खाते त्याला आधार कार्ड लिंक नसेल किंवा लिंक असले तरी मोबाईल नंबर जे आहे ते आधार कार्ड लिंक नसेल ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही आधार कार्डद्वारे पैसे पडणार ते पडल्यानंतर मेसेज बी येईल आणि ज्या काही सरकारी अटी आहेत त्यात तुम्ही पात्र ठरसाल. शेतकरी मित्रांनो, आता येणारा विषय म्हणजे की राहिलेला विषय म्हणजे की नमो शेतकरीचा व PM किसानचा, म्हणजे की 19वा व 6वा हप्ता कधी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यातच तुम्हाला जे काही फेब्रुवारीमध्ये मिळणार होता तो आता फेब्रुवारीमध्ये न मिळून जानेवारीमध्येच लास्टच्या हप्त्यामध्ये तुम्हाला PM किसानची 19वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता हे दोन्ही हप्ते मिळणार. तर अशा प्रकारची ही माहिती होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. व PM किसानमध्ये व नमो शेतकरीमध्ये जे काही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3,000ची वाढ 6,000ची वाढ करण्यात येणार आहे. म्हणजे की नमो शेतकरीमध्ये 3ची आणि PM किसानची 3ची. अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचे काम आहे चॅनल सबस्क्राईब करायचं लवकरात लवकर करा. धन्यवाद.